नाशिकमधील देवळा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणानं हे असं करण्यापूर्वी सकाळी व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस टाकलं होतं। यानंतर रात्री जीवन संपवले। मिळालेल्या माहितीनुसार माळवाडी गावातील गोविंदा शेवाळे यानं सकाळी व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस टाकलं होतं। हे स्टेटस त्याच्या लहान भावानं पाहिलं आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली। त्यानं तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती दिली। यानंतर शेवाळे कुटुंबियांच्या निवासस्थानी गेल्यावर भयानक घटना उघडकीस आली। घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्यानं पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले। हत्या की आत्महत्या याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे। स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा भावपूर्ण श्रद्धांजली हा स्टेटस पाहिल्यानंतर ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता व्यक्त होती आहे। या दुर्दैवी घटनेत कोमल गोविंद शेवाळे वय वर्ष 35, खुशी गोविंद शेवाळे वय वर्ष 8, श्याम गोविंद शेवाळे वय वर्ष 1.5 यांचा बळी गेल्यानं त्यांचे मृतदेह स्वतःच्या घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे। यात युवक गोविंद शेवाळे यानं स्वतःचं जीवन संपवल्याचं दिसून येतंय, तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेतच असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले। देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित राहून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित होती आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।